छोटस माझा मोबाईल फुटून ना येतो. तर 5वी पर्यंत शाळा राहायची अगोदर आणि 3 किलोमीटर नाही का दुसऱ्या गावात जावं लागायचं. तर कोणी कोणी अशी शाळेत जाताना नाही का पाडून बोरं खाल्लेले दगडानं. हा 1-2 बोर पिकली ही सगळेच बोर कच्चेच बोर पाडून टाकायचे. तर शाळेची आठवण म्हणून नाही का मी असे 2-4 दगड मारून बोर पाडले. बोर तशी पिकलेलीच होती म्हणा, चांगला सडा झालेला होता, पण ह्या आबाळ आलेले ना त्याच्यामुळे नाही का असे थोडे काही किडके होते, काही चांगले होते, पण बोर गोड होते त्याच्यामुळे नाही का इतके बोरं खाल्ले. बोरं खाऊ खाऊ दात आंबले होते. हिवाळ्यामध्ये पेरू बोर ऊस हे खास वाटतं आणि त्यानंच सारद्यान ते होत्या. असे बोरं येसले होते. मग बोरं येसले झाले ना हा गहू बघा असा उगला. हे जी झाड दाखवू लागले मी वांग्याचं, ते काटाळ वांग्याचे झाड लावलेले इतकी छान आहे. या वांग्याची भाजी इतकी भारी लागते. असं नुसतं गॅसवरला चुलीत बी भाजलं ना तर चांगली खम्मीक भाजी लागते याची. मग तुरीचं झाड झालेलं होतं पहिलं, कारण तुरी आता किती दिवस होते वरमाड्याच्या तुरी होत्या तर त्याचं आता हे झालं होतं. काही कावळ्या होत्या काही निब्बर होत्या. मग थोड्याशा नाही का आता लास्ट म्हणून परत तोडल्या होत्या थोड्याशा खायासाठी. मग काय आता सीझन गेले ते